जी लोक ह्या ठिकाणी तुम्हाला हार घालत असताना मान खाली घालून रडताना त्यांचे आनंद अश्रू लपवताना मी काय लोक बघितले. जी लोक धाय मोकळून रडलेत ह्या विजयानंतर त्या लोकांचा मान सन्मान राखण्याची नैतिक जबाबदारी कोणाची असेल तुमच्या खांद्यावरती येऊन पडलेली. किमान 50% लोक जसे असतील, किमान 50% शहरात आज तक आम्ही नगरपालिकेत आलेलो नाही. तर माझं तुम्हाला एकदा विनंती आहे, तुम्ही बसाच. शहरातल्या तमाम लोकांना विनंती आहे, तुमचं काम असू द्या घर नसू द्या, या आठवड्यापर्यंत एकदा सगळी फिरून जावं नगरपालिका. ही नगरपालिका कुणाच्या बापाची नाही, तुमची नगरपालिका आहे, तुमच्या सर्वांच्या सर्वसामान्य माणसांची नगरपालिका आहे. ती भावना तुमच्यामध्ये येऊ द्या. या नगरपालिकेच्या 55 वर्षाची सत्ता उलटून टाकण्यामध्ये जे यश मिळाले त्याच्यासारखा आनंद दुसरा पडतो. आता जुन्या सवयी सगळ्यांनी सोडल्या पाहिजेत. सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, तुमच्या बाबतीत तक्रार घेता कामा नये. जेवढा अधिकाऱ्यांच्या बाबतीत चांगला आहे तेवढा अधिकाऱ्यांच्या बाबतीत सगळ्यात वाईट कोण आमदार असेल तर तो सुहास बाबा लक्षात. मला तुम्ही फसवू शकत नाही. दुसरं, तुमच्या चहाच्या सुद्धा निंद्यात नाही मी तुमचा कार्यक्रमच करणार. त्या इथल्या सवयी तुम्हाला कदाचित पचायला जड जाईल, हळूहळू नाही, आजच मोडायच्या आजच. आणि जर आताच प्रेशर वाटत असेल मला सांगा, 16 तारखेला आचारसंहिता संपली महापालिकेची, तुमच्या इच्छेनुसार सोयीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी पोच केलं. ज्या पद्धतीनं मी पंचायत समितीला गेल्यानंतर पंचायत समिती राज्यात पहिली आली होती, झेडपीला गेल्यानंतर झेडपी राज्यात पहिली आली होती, तशी माझी अपेक्षा या ठिकाणी आहे, राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये सगळ्या कारभारामध्ये नगरपालिका विकास शहराची 1 नंबरला असेल असं काम तुम्ही करावं अशी अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. या नगरपालिकेच्या प्रणागामध्ये पहिली सभा अशी होती ज्या सभेला विद्यार्थ्या एकही गाडा बंद. ज्या मी अंमलदादाला खांद्यावर गेलं जे बट नॅचरल आहे. अंमल शिकलोय, माझा मित्र पण आहे आणि माझा कार्यकर्ता पण आहे. आल्या त्याला खांद्यावर घेऊन नाचलेला पहिला आमदार मी आहे लक्षात घेतला. बाकी सगळं जमल पण 3चं काय जमत नाही. म्हणलं 3चं जर जमलं तर सुपडा सापडा लागला. अपेक्षित नसताना प्रभाग क्रमांक 3चा निकाल पाहिला लागला. तुम्ही मला अशा पोशाखामध्ये कधी बघितलं नसेल. हा माझ्या वडिलांचा पोशाख आहे. या प्रसंगी तरी आपला वडील त्यानिमित्तानं कुठंतरी असावा ह्या हेतून मी असले कपडे घातले. एक दुःख मात्र माझ्या पाठीमागं आजही आहे, माझे वडील आणि माझी आई फक्त आज बघायला जाईल, ते बघायला असायला हवे होते एवढंच फक्त आज माझी इच्छा आहे. भैयांना विनंती आहे, कृपया आपण आपल्या गेली 55 वर्ष ज्या गोष्टीची तमाम मोठेकरांनी वाट बघितली त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सगळे या व्यासपीठावर एकत्र आलोय. 2025च्या नगर परिषदेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर गेले अनेक दिवस आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघतोय त्या आपल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ काजल काकी संजय मेत्रे यांच्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रम आणि सर्व नगरसेवकांचा पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडतोय. कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित नगराध्यक्षा तमाम लोटेकरांनी ज्या नगरसेवकांना निवडून दिले ते सगळे 22 नगरसेवक, शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख आदरणीय संजय बापू विभूते, ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय पंत काका, ज्येष्ठ नेते आदरणीय मुळीक बापू, ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबा बर्वे साहेब, माननीय नेते आदरणीय सुशांतभाऊ देवकर,
ज्येष्ठ नेते आदरणीय विलासबापू कदम, आदरणीय रमेश आप्पा शितोळे, आदरणीय बाळूबापू कदम, आदरणीय तात्या कोरे, आदरणीय उत्तमबापू चोते, आदरणीय शरदभाई शहा, आदरणीय मोहनराव दादा कदम. आता नावं कोणाची घ्यायची हा प्रश्न पडेल, कारण समोर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव घेतलं पाहिजे अशी सगळी मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. एका गोष्टीचं बापू म्हणजे यापूर्वी सुहास बाबांना अनेक मनोगत अनेक भाषणं केलेले आहेत. म्हणजे अगदी 50,000च्या समोर सुद्धा भाषण करताना मला कधी भीती वाटली नाही. पण आज मात्र पंत काका हे भाषण या ठिकाणी व्यक्त करत असताना माझ्या मनामध्ये एक मनात कुठं ना कुठं तरी एक मनात बापू भीती 100% वाटते. कारण कधी अपेक्षित नव्हतं एवढं प्रचंड मोठं यश त्या अनिल भाऊंच्या पश्चात अनिल भाऊंना पार्टीने मिळवले आणि या तमाम मोठेकरांनी खूप मोठा आशीर्वाद, खूप मोठे प्रेम आणि प्रचंड मोठा विश्वास सगळ्या या पार्टीवरती ठेवलं म्हटलं तरी याचं काही वावगं होणार नाही. मला असं वाटतं ईश्वराच्या दारात प्रत्येक गोष्ट प्रायोजित केलेली असते, फक्त आपण त्या गोष्टीचं कुठं ना कुठं तरी निमित्त मात्र असतो. आज व्यासपीठावरती बसलेली सगळी मंडळी ज्या विजयी रथाचे सगळे विजयी रथावरती ज्या आरूढ तुम्ही झालाय, खऱ्या अर्थानं जे लोकांचे आभार मानले पाहिजेत. खऱ्या अर्थानं या विजयी रथाचे सारथ्य कोणी केलं असेल तर समोर बसलेला प्रत्येक व्यक्ती, या शहरातला प्रत्येक मतदार, या सगळ्या लोकांनी ह्या विजय रथाचे सारथ्य केल्यामुळे आपण या ठिकाणी पोहोचू शकलो असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. म्हणजे निवडणुकीच्या निमित्तानं अनेक प्रकाराची भाषणं झाली असतील, त्या प्रकाराची भाषणं आणि आत्ताचं मनोगत याच्यामध्ये त्या भावना खूप वेगळ्या आहेत. त्याच्या पाठीमागच्या आजपर्यंतच्या 50-55 वर्षामध्ये ज्या अनेक लोकांचा त्याग आहे, ज्या अनेक लोकांचं समर्पण आहे, त्या अनेक लोकांच्या कुटुंबाच्या भावना त्याच्या पाठीमागे आहेत. जी अनेक लोक ह्या शहरामध्ये गेली 55 वर्ष कुचून राहिली होती, ज्या 55 वर्षामध्ये ह्या शहरातल्या अनेक लोकांच्यावरती अन्याय झाला होत्या, त्या सगळ्या लोकांच्या भावना या मतपेटीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आल्या आणि तुम्ही या विजयामध्ये त्या ठिकाणी यशस्वी झाला. तुम्ही आता त्या विजयाचं तुम्ही आज त्या रथावरती आणून गाड्या असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. जगात कुठलीही इमारत एका दिवसात तयार होत नसते. ती इमारत तयार होत असताना त्या इमारतीचा नकाशा बनावा लागतो, त्या इमारतीचा पाया खांदावा लागतो, त्या इमारती उभा करत असताना प्रत्येक बीट ही काळजीपूर्वक उभा करायला लागली असते. आज तुम्ही ज्या यशाच्या शिखरावरती बसला आहात, तुम्ही ज्या यशाच्या इमारतीवर आज आरूढ झाला आहात, त्या इमारतीचा पाया भरण्याची जबाबदारी 55 वर्षांमध्ये अनेक लोकांनी केली. अनेक लोकांचा त्याग त्या ठिकाणी आहे. अनेक लोकांनी ह्या शहरामध्ये संघर्ष केलाय, अनेक लोकांनी प्रसंगी अपमान पचवलाय, अनेक लोकांनी पराजय पचवलाय. आणि ते सगळ्याचं फलित काय असेल तर 55 वर्षानंतर आज त्या सगळ्याचं फलित तुम्हाला आपल्याला यशाच्या रूपाने दिसते. खरे आभार कुणाचे मानले पाहिजे तर खरे आभार मानले पाहिजे ते त्या लोकांचे मानले पाहिजे. म्हणजे आज काही लोक माझ्या नजरेसमोर आहेत. 55 वर्षाचा इतिहास माझ्या लेखी अजिबात नाही, पण मी जेव्हापासून राजकारणात आलो, जेव्हापासून मला कळते तेव्हापासून अनेक लोक मी जे बघितले त्या लोकांचं इथं नामोल्लेख करणं अत्यंत महत्वाचं. म्हणजे तुम्हाला फेटे बांधत असताना आज कदम वकील साहेब दादा त्या ठिकाणी आले आणि मला त्या गोष्टीची जाणीव झाली. आज तुम्हाला आम्ही विजयाचा फेटा बांधतोय, पण एक काळ असा होता की समोर पराभव दिसत असताना बलाढ्य शक्तींच्या विरोधात लढण्याचं काम त्या मंडळीने तेव्हा केलं होतं. लक्षात, त्याचं योगदान तुम्हाला टाळता येणार. तुम्हाला सांगायचं कारणच आहे अनेक लोकांचा त्याग आहे. मी त्या कुटुंबांची आता परत नावं घेणार नाही. मी माझ्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या लोकांची त्या कुटुंबांची नावं घेतली. ज्या कुटुंबांनी हे शहर मोठं करण्यामध्ये, ज्या कुटुंबांनी ह्या शहराचा विकास करण्यामध्ये, या शहराचा भौतिक विकास करण्यामध्ये, सर्वांगीण विकास करण्यामध्ये ज्या कुटुंबांनी योगदान दिले त्या सगळ्या कुटुंबांची नावं घेतली. कदाचित त्या लोकांनी मी बघितलेलं नाही, त्यातल्या अनेक लोकांना मी अक्षरशः त्या कुटुंबाची वाताच झालेली अनेक लोकांनी बघितलेली. काही लोकांचे अगदी खुनापर्यंत काही घटना गेल्या आणि इतका प्रचंड त्याग. त्या त्यागानंतर आपण आज या नगरपालिकेमध्ये प्रवेश करताना माझ्या मनामध्ये अनेक शंका कुशंका अनेक मनामध्ये भीती होती आणि त्या सगळ्याचं एक पाठीमागं काय होतं, एक दुःख मात्र माझ्या पाठीमागं आजही आहे
मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा अनेकदा उल्लेख केला होता, पण मी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ह्या गोष्टीचा अजिबात उल्लेख केला नव्हता. ती गोष्ट अशी होती की माझे वडील आणि माझी आई फक्त आज बघायला नाहीत, ते बघायला असायला हवे होते, एवढंच फक्त आज माझी इच्छा आहे. विधानसभेच्या यशापेक्षा माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठं यश कुठलं असेल तर या नगरपालिकेच्या 55 वर्षाची सत्ता उलटून टाकण्यामध्ये जे यश मिळाले त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठला. मग कुणी योगदान दिले असे अनेक लोक आहेत. मी त्या लोकांचा आज उल्लेख करणार नाही, पण जे इथं उपस्थित आहे त्या सगळ्या लोकांचा मला उल्लेख करावा लागेल. कदाचित काही लोकांचे नावं राहतील, काही लोकांचं मुद्दाम तुम्हाला सांगतो. म्हणजे मी तुमच्या निवडणुकीच्या विजयी सभेमध्ये सुद्धा त्या लोकांच्या नावांचा उल्लेख केला होता. 26 उमेदवार उभा होते नगरसेवक पदासाठी, तुम्ही 22 जण निवडून आला. ज्या 4 लोकांचा पराभव झाला त्या लोकांनी त्यांनी दिलेली त्या निवडणुकीमध्ये टक्कर, त्यांनी दिलेली फाईट आणि त्यांनी दिलेल्या निवडणुकीमध्ये जे झुंजवले त्यांनी झुंजवल्यामुळे तुम्हाला हे मोठं यश मिळालं. त्या 4 लोकांना कधी विसरून चालणार नाही. त्यांच्या साबळेदाय असतील, अमर असेल, अमरला तर काही जाणीवली नसताना अगदी 9 दिवस राहिले असताना मी त्याला सांगितलं की तुला प्रभाग क्रमांक 11 मध्ये उभं राहायचं. त्याने एका शब्दामध्ये त्याने सांगितलं नाही की बाबा माझी अडचण आहे, मला तुम्ही माझी बायको इकडे उपाय, मला डबल उमेदवार देताय. एक पार्टीसाठी जो निर्णय घेतला तो अमरने मान्य केला. प्रभाग क्रमांक 7 मध्ये माझ्या उज्ज्वला काकी लढल्या, 7 मतावर फक्त आणून ठेवले. सगळ्यात मोठा विजय कुठं असेल तर प्रभाग क्रमांक 7 मध्ये जे यश मिळालं त्या उज्ज्वला काकींना आपल्याला विसरून चालणार. प्रणव हरगुडे प्रभाग क्रमांक 12 मध्ये त्यानं मला पहिल्या दिवशी विचारलं होतं काय जातीचं समीकरण होईल का. मी मला असं होणार नाही, पण दुर्दैवानं झालं. तर प्रणवचा पराभव होणं त्यावेळेला शक्य नव्हतं, पण तो लढला, त्याने सगळी ताकद पणाला लावली, म्हणून आपल्या सर्वांना यश मिळालं. त्या दोन्हीच्या बरोबर त्या निवडून आणण्यामध्ये त्या दोघांचं खूप मोठं योगदान त्या ठिकाणी. म्हणजे पहिल्यांदा कुणाला विसरलं नाही पाहिजे तर ह्या 4 लोकांना तुम्हाला अजिबात विसरता कामा नाही, कारण तुमच्या यशामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. मी मगाशी मोहनदादांचं नाव त्या ठिकाणी घेतलं. तुम्ही आज यश बघताय, पण विधानसभेच्या निवडणुकीला पराभव झाल्यानंतर ज्या वेळेला नगरपालिकेची निवडणूक झाली होती 2012 साली, समोर सगळं दिसत होतं, काही टिकावं लागणार नाही अशी अवस्था होती. पण त्यावेळेला सुद्धा दादा लढणार आहे एवढ्या एका ह्याच्यावरती त्यावेळेला आमची सविताजी लढली, आमचा राजूभाई जाधव लढला, आमचा समीर कदम लढला, आमचा अमोल मंडळी लढला. ही सगळी मंडळी यांचं योगदान. आज तिने एका शब्दानं मला उमेदवारी मागितली नाही, तिने सांगितलं तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. काही उमेदवार थांबले, बॉबी आमचा अविनाश थांबला, शरद गायकवाड आमचा थांबला. अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांनी ह्या पार्टीसाठी प्रसंगी आपल्या सगळ्या, कारण आता ह्या वेळेला विजय दिसत होता, विजय दिसत असताना सुद्धा ह्या मंडळींनी प्रसंगी माघार घेतली. आणि या सगळ्या मंडळींचं योगदान तुम्हाला, अतुल कदम आमचा थांबला, या सगळ्या मंडळींचं योगदान तुम्हाला विसरू देणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीला 1 वर्ष होऊन गेलाय. त्या विधानसभेच्या निवडणुकीला अनिल भाऊंच्या पश्चात, एखाद्या नेतृत्वाच्या पश्चात माझ्यावरती विश्वास ठेवून ह्या शहरातल्या अनेक लोकांनी आपल्याला मदत करण्याची भूमिका घेतली. विलास बापूंसारखा माणूस, जो माणूस ती पार्टी उभा करण्यामध्ये 40-50 वर्ष ज्या माणसाने खर्च केली, त्या माणसाने कसल्याही अपेक्षेशिवाय सुहास बाबरवरती त्याच्या पार्टीवरती विश्वास ठेवून तिने आपल्याला पाठिंबा दिला. त्यांचं आपण योगदान कधी विसरता कामा. मग विशाल दाळवेकर आले असतील, अनेक लोक आता त्याला महेशदाजी, बालचंद्रभाई, तुमचे काही नाव घेणार नाही, माझी लहानपणापासून मित्र. बालचंद्रभाई फक्त शरीरावरच तिकडं होत, कुठे गेला, त्यामुळे बाकी कुणांची नावं घेणार नाही. पण अशा अनेक लोकांचं योगदान हे आपल्याला नगरपालिकेच्या पदभार स्वीकारताना आपल्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव असली पाहिजे. त्याला कारण आहे, ज्या वेळेला नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागत होता, प्रत्येक फेरी ज्या वेळेला चालू होती, तुम्हाला कदाचित माहित नसेल पण मी मारुतीरायाच्या मंदिरात बसतो तो निकाल ऐकायला. आणि काही आता आत मोबाईल नव्हते, विधानसभेच्या निवडणुकीला निकालाबाबतीत एवढी सुद्धा शंका नव्हती, त्यामुळे मनात अजिबात भीती नव्हती. पण ह्या निवडणुकीला इतकं प्रचंड प्रेशर होतं बापू. आणि जशी जशी पहिली फेरी झाली, मला पहिल्या फेरीला फोन आला की 750-732 मतं मिळाले, सगळे नगरसेवक पुढ्या. ज्या वेळेला एक फेऱ्या होत होत्या,
अपेक्षित नसताना प्रभाग क्रमांक 3चा निकाल पाहायला लागला. सगळी म्हणायची बाकी सगळं जमल पण 3चं काय जमत नाही. म्हणलं 3चं जर जमलं तर सुपडा सापडा लागला. आणि पहिला निकाल कुठला लागला तर प्रभाग क्रमांक 3चा निकाल लागला. पंत काका, मी विजयी सभेमध्ये नाथबाबाच्या मंदिरामध्ये छोटेखानी भाषण केलं होतं. ते भाषण फार जणांनी ऐकलं नाही आणि ते भाषण मला वाटतं सोशल मीडियावर पण आलं नव्हतं. पण खूप कमी लोकांना माहित आहे की मी त्या भाषणाच्या वेळेला माझ्या मनामध्ये ज्या घटना घडल्या होत्या त्या घटना मात्र तुम्हाला मी सांगणार. निकालाच्या आदल्या दिवशी मी रेवण सिद्धला पाया पडायला गेलो होतो आणि मी तिथे गेलो संध्याकाळी 7:30-8 वाजले असते आणि मला भाग्यश्रीचा इथे भेटला, भाग्यश्री तळाळकर, आणि त्यांनी मास्क लावला होता. मी त्यांना म्हणत आहे नमस्कार. त्यांना असं विशेष वाटलं की मी त्यांना ओळखलं. मी आज जाताना त्या मंदिरासमोर गेले आणि नतमस्तक होऊन पाया पडले. तोपर्यंत मनामध्ये मला भीती नव्हती, पण त्यात पाया पडल्या आणि त्या निघून गेल्या. मला मात्र रेवण सिद्धेच्या पुढं मी थोडासा हतबल झालो. म्हणून मी अनेक निवडणुका यश अपयश बघितले. स्वतःचं अपयश आलं तरी अंगावरती तर त्याचं वाईट वाटत नाही, ते आपल्याला सोसायचं असतं. पण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या 3 निवडणुकीमध्ये अशी अनेक कुटुंब आहेत की ज्या कुटुंबातल्या महिला आमच्या फक्त सांगण्यावरती पार्टी टिकली पाहिजे या हेतून पराभव माहीत असताना सुद्धा त्या महिला त्या ठिकाणी उभा राहिल्या होत्या. आमच्या राम अण्णांच्या मंडळी तर म्हणजे आता मला असं वाटायचं की आता काय होतंय पंत काका. म्हणजे मला पुरुषांचं टेन्शन नाही. मी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं पण सांगत होतो की मला पुरुषांची काळजी नाही, मला महिलांची काळजी नाही. मी नाथबाबाला एवढंच सांगितलं, बाबा मला आता माझे वडील असते तर कदाचित एखादं ओझं पेलणं माझ्यासाठी सोपं झालं असतं, पण माझ्या वडिलांच्या पश्चात तुला एवढंच मागणं आहे की आता हा वाईटपणा काय माझ्या खांद्यावरती देऊ नको. ही अनेक कुटुंब आपण पणाला लावून ही सगळी उभा केलेत, ह्या लोकांना यश दे, कारण हे पेरण्यासारखं मला नाही. आयुष्यभराचा पट्टा मला काही लावून घ्यायचं नाही. इतक्या म्हणजे रामानांची मला किती निवडणूक आहे तुमची? 4थी 3री-4थी निवडणूक. म्हणजे मला इतकं प्रेशर असायचं. आम्ही गमतीने म्हणायचो, रामांना मला सांगायचे की कुठल्याही निवडणुका आल्या एक विशिष्ट प्रकारचे प्रयोग व्हायचे आमच्यावरती. त्याच्यावर बापू कोण भाषणात बोलत नाही. मग ते आमच्या घरापुढे आणून काहीतरी टाकायचं, उमेदवाराच्या पुढे आणून काहीतरी टाकायचं. मग पूर्वी एक देवस्थान होतं बापू, तिथं काय करायचे, ते झाडात खेळा लावून ठेवायचं, फोटो लावायचा आणि त्याचा खेळा लावून ठेवायचा. कोणतरी गेलो होतं मागच्या निवडणुकीच्या वेळेला आणि तिथनं मला फोन आला. हल्ला म्हणलं पहिला खेळ राम आणण्याचं डोक्यात आहे म्हणलं. अर्ज भरायच्या राम अण्णा मला किती जायचं, आमचा खेळा काढलाय तेवढं बघायला वाटत. अशा अनेक गोष्टी होत्या की ह्या उभा करत असताना पंत काका निवडणुकीला सामोरत असताना अर्ज भरत असताना ह्या लोकांना आत्मविश्वास निर्माण करणं, ह्या विटे शहरामध्ये तो आत्मविश्वास तयार करणं आणि ह्या लोकांना परिवर्तनापर्यंत पोहोचवणं ही खूप मोठी जबाबदारी होती. आणि या सगळ्यांचं ओझं खांद्यावरती घेऊन तुम्हाला जसं वाटतं की कमी वयामध्ये ह्या सगळ्यांना मी सामोरं जाण्याचा प्रयत्न केला, पण मला ह्या विटेकरांच्या जनतेचं, ह्या विट्यातल्या तमाम मतदारांचं मनापासून आभार मानायचं आहे की तुम्ही खूप मोठी ताकद या सुहास बाबरला कमी वयामध्ये त्याच्या पाठीमागे उभा करण्याचा प्रयत्न तुम्ही केला. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, निकाल लागला, मी पूर्ण फेऱ्या झाल्याशिवाय मी अजिबात गुलाबात आलो नाही. ज्यावेळेला 4थी फेरी पूर्ण झाली, ज्यावेळेला विजय पक्का झाला, त्यावेळेला मी ती मारुतीरायाच्या मंदिरातनं आम्ही सगळे बाहेर पडलो. पण पंत काका हे सांगण्यासारखं नाही, पण मुद्दाम तुम्हाला सांगतो, सगळे गुलाबात होते. पण उज्ज्वला काकींचं रोहित, अमर आणि प्रणव ही 3 माणसं माझ्या बरोबर तो पण मी गुलाबात गेलो नव्हतो, कारण त्या ठिकाणी त्यांचं योगदान होतं. त्या तिघांनाही बरोबर घेतलं, साबळेंना बरोबर घेतलं आणि मगच आम्ही त्या ठिकाणी गुलाबामध्ये जाण्याचा प्रयत्न घेतला. पहिला आमदार असेल ज्या म्हणजे मी अंमलदादाला खांद्यावर घेणं म्हणजे बट नॅचरल आहे, पण पहिला आमदार असेल की अमर शितोळे माझा मित्र पण आहे आणि माझा कार्यकर्ता पण आहे.
तो आल्या आल्या त्याला खांद्यावर घेऊन नाचणारा पहिला आमदार मी आहे, लक्षात येतो. कारण त्यांचं सगळ्यांचं योगदान, त्यांचं सगळ्यांचा त्याग मला माहिती आहे. मिरवणुकीला आपण ज्यावेळेला निघालो होतो त्यावेळेला कदाचित तुम्ही सर्वांनी गुलालामध्ये तुम्हाला चेहरे ओळखले नसतील. तुम्हाला लोक पेढे भरवत होते, तुम्हाला लोक ओळखत होती, तुम्हाला लोक हार घालत होती, तुम्हाला लोक बुके देत होते. प्रचंड लोक त्या ठिकाणी आनंद साजरा करत होती. पण मी अशी लोक बघितले की जी लोक ह्या ठिकाणी तुम्हाला हार घालत असताना मान खाली घालून रडताना त्यांचे आनंद अश्रू लपवताना मी काय लोक बघितले. लक्षात तुम्हाला हे सांगायचं कारण हेच आहे की इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही कारभार करणार आहे, कारभार करत असताना ह्या सगळ्या लोकांच्या बरोबर ह्या जी लोक रडलेत ना तुमच्यासाठी, ज्या लोकांनी आनंदाश्रू ढाळले, जी लोक धाय मोकलून रडलेत ह्या विजयानंतर, त्या लोकांचा मान सन्मान राखण्याची नैतिक जबाबदारी कोणाची असेल ती तुमच्या खांद्यावर येऊन पडलेली आहे. एवढं सोपं नाही. एवढ्या 55 वर्षाच्या प्रदीर्घ सत्तेला हादरा देऊन आपण बाजूला करणं आणि इथपर्यंत यश मिळवलं, म्हणजे 2 नगरसेवक आहेत म्हणून ज्या पार्टीची चेष्टा केली त्या 2वर अजून एक 2 लावला त्या लोकांनी आणि 2चे 22 झाले. इतकं मोठं यश एवढं सोपं नसतं. त्या यशामध्ये अनेक लोकांचा त्याग आहे. तुम्हाला माझी विनंती आहे, कदाचित तुम्ही बघितलं नसेल, अनेक लोक काजल काकींना कोण वहिनी म्हणतं, कोण ताई म्हणतं. मी आत्ताच काजल काकी म्हणतो. त्याला कारण आहे. 2 गोष्टींचा उल्लेख मी या ठिकाणी करणार आहे. तुम्ही मला अशा पोशाखामध्ये कधी बघितलं नसेल. बंद करा. हा माझ्या वडिलांचा पोशाख आहे. या प्रसंगी तरी आपला वडील त्यानिमित्तानं कुठंतरी असावा ह्या हेतून मी असले कपडे घातले. आणि दुसरं, तुम्ही माझ्या आईचा चेहरा बघा आणि तुम्ही काजल काकींचा चेहरा बघा. ती काकी म्हणण्या पाठीमाग त्या भावना माझ्या निश्चितपणे येत आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही ज्यावेळेला बसणार आहे या खुर्चीवरती त्यावेळेला ह्या शहरातल्या तमाम लोकांचं काम करणं की आपल्या पार्टीचं ध्येय धोरण आहे. आपली पार्टी जबाबदारीने गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करते. जे जे शब्द आपण या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं लोकांना दिले ते सगळे शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांच्या लक्षात. दादानं त्याच्या मनोगतामध्ये सांगितलं की ताकदीनं काम करण्याचा प्रयत्न तुमच्या सर्वांचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी करतोय. सगळ्यात मोठी जमेची बाजू कुठली असेल तर ज्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून नगर विकास खात्याचं काम होतं, सुदैवानं आपले नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत. लक्षात घ्या. त्यांनी शब्द दिलाय आपल्याला आणि शब्दाला पक्का असणारा नेता कोण असेल तर एकनाथ शिंदे साहेब. लक्षात घ्या. त्यांनी शब्द दिलाय की विटा नगरपालिका मी दत्तक घेणार. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, ते सभेला लेट आले पंत काका, 10 मिनिटात त्यांनी मनोगत व्यक्त केलं. तुम्ही त्यांना भेटला, तुम्ही आला, बोलला आणि जिंकला असं तुम्ही त्यांना सांगितलं होतं. पण त्या सभेचा परिणाम असा झाला, महाराष्ट्रभर फिरत असताना शिंदे साहेबांनी एकाच सभेचा उल्लेख केला, त्या सभेचे ठिकाण कुठलं असेल ती उट्याची सभा होती. लक्षात. ज्यावेळेला नगराध्यक्षांना बोलवलं सत्काराच्या वेळेला त्यावेळेला सुद्धा राज्यभरात त्यांनी सभा केल्या, पण एकाच सभेचा उल्लेख केला. त्या सभेचं ते नाव आहे उट्या. लक्षात. त्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं. त्यामुळे मला खात्री आहे की इथून पुढच्या काळामध्ये जे जे काम आपण त्यांच्या पुढे घेऊन जाऊ ते प्रत्येक काम ते निष्ठेनं आणि ताकदीनं आपल्या पाठीमागे उभं राहतील. ते प्रत्येक काम करून देण्याची जबाबदारी पूर्ण राहील. फक्त आता ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत मी तुम्हाला उघडपणे सांगणार आहे. म्हणजे माझा काय तुमच्यावरती अजिबात मी तुम्हाला रोज काय बंदी करून तुमच्या मागे उभं राहणार नाही. तुम्हाला काम करण्याची मोकळीक आहे. ती मोकळीक म्हणजे पंत काका म्हणायची की बाबरांच्या पार्टीमध्ये सगळ्यात मोठा वीक पॉईंट काय असेल तर प्रचंड लोकशाहीला पार्टी चालते आणि पुढच्या पार्टी सांगायची काय आहे तर हुकुमशाही चालते. तर ती हुकुमशाही मोडून आपण त्या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गात मारतो. तुम्हाला ज्या गोष्टी आपण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सभेमध्ये सांगितलं की ह्या शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं काम, ह्या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला असं वाटलं पाहिजे की तोच नगराध्यक्ष आहे. तुमच्या प्रभागातल्या प्रत्येक नगरसेवकाला असं वाटलं पाहिजे की तोच नगरसेवक म्हणून काम करतो. एवढा प्रचंड आत्मविश्वास, अजिबात दडपशाही न करता
कसलाही राग मनामध्ये न धरता नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपल्यातलं शत्रुत्व संपलं हे गृहीत धरून कुणावरती सुद्धा आकस धरू नका, कुणाला वाईट बोलू नका. या शहरातला कुठलाही सामान्य नागरिक आजपर्यंत या नगर परिषदेमध्ये दहशती बगैर अगदी खुल्या मनानं आज तागायत त्या माणसानं प्रवेश केला नाही. आज ही सगळी मंडळी नगरपालिकेमध्ये आली पाहिजेत, तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत, त्यांचं काम तुम्ही ऐकलं पाहिजे, त्यांचा मान सन्मान तुम्ही राखला पाहिजे. एकाही सामान्य नागरिकाला तुमच्याकडनं उलट उत्तर जाता कामा नये. ही जबाबदारी तुम्हाला त्या ठिकाणी सर्वांना पार पाडावी लागेल. आलेल्या प्रत्येक नागरिकाचा सन्मान करणं, त्या माणसाचं काम करणं, ही जबाबदारी तुम्हाला सर्वांना एकत्रितपणे 22 लोकांना आणि काकींना तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडून पाहिजे मला विनंती आहे. मी नगरपालिकेच्या निवडणुकीला शब्द दिला लोकांना, इथून पुढच्या कुठल्याही कामामध्ये या नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य नागरिकांकडून अजिबात कुठलाही पैशाचा व्यवहार होणार नाही. आम्ही अभिवचन या निमित्ताने दिलं, ते अभिवचन तुम्हाला पाळावं लागेल. तुम्ही मला सांगा तुमच्या अडचणी प्रसंगी मी माझा एखादा गुंठा विकतो, बरं आमच्या गुंठ्याला रेट नाही कारण आमचं गाडीत आहे देतात नाही. त्यामुळं त्या अजिबात अपेक्षा तुम्हाला ह्या नगरपालिकेच्या तुमच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये करायच्या नाहीत. निदर्शनास आलं तर जो शब्द मी दिला होता तो शब्द मी आजही पूर्ण करणार हा माझा प्रतिज्ञा तुम्हाला सर्वांना शब्द आहे. मी पंचायत समितीमध्ये काम करत असताना एक माझं भावनिक नातं होतं. कदाचित माझं अख्खं लहानपण पंचायत समितीच्या क्वार्टरमध्ये गेल्यामुळे एक भावनिक नातं होतं. मी पंचायत समितीला निवडून आलो त्यावेळेला पंचायत समितीला मी मातृस्थानी मानलं होतं. मी पंचायत समिती माझ्या माते समान मानत होतो, ती जिल्हा परिषद मी माते समान मानत होतो. पंचायत समितीला जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो होतो, जिल्हा परिषद जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो होतो. त्या दोन्ही ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे काम केल्यामुळं विधानसभेला सुद्धा जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो होतो. तुम्हाला माझी विनंती आहे की जोपर्यंत हे भावनिक नातं तुमचं आणि नगरपालिकेचं होत नाही, तुम्हाला सुद्धा नगरपालिका तुमच्या मातृस्थानी मानावं लागेल. इथं प्रत्येक निर्णय प्रत्येक काम हे समाजहिताचं करण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. ते बॉन्डिंग, ते भावनिक नातं तुमचं आणि नगरपालिकेचं व्हावं एवढी अपेक्षा मात्र मी या निमित्तानं 100% करणार आहे. आता मी सगळंच नगरसेवकांना नगराचं सांगणार असं नाही. आता पंतकाका सगळ्या नगराध्यक्षांच्या सत्कारच्या कार्यक्रमाला आणि पदभाराच्या कार्यक्रमाला सीओन आणि सगळ्यांना बोलवलं, आम्ही काही बोलवलं नाही. आम्ही प्रशासकीय लोकांचा मान सन्मान राखणं हे सुद्धा आपलं काम आहे. ते राखावं अशी माझी अपेक्षा आहे. कारण मी आमदार असून सुद्धा आज तागात कुठल्याही अधिकाऱ्याचा त्या ठिकाणी अपमान व्हावा अशी भूमिका मी कधी घेतली नाही. पण त्यांच्यावरती आपला वचक सुद्धा असावा, त्यांच्यावरती आपला जरब सुद्धा असावा, ही भूमिका तुम्हाला सर्वांना ताकदीने घ्यावी लागेल. कारण तुम्ही अधिकाऱ्यांसाठी नाही, तुम्ही ह्या शहरातल्या सर्वसामान्य माणसांसाठी आहात. ती भूमिका तुम्हाला घ्यावं लागेल, मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे. आता काही केडरचे लोक आहेत, काही बिना केडरचे लोक आहेत. आता जुन्या सवयी सगळ्यांनी सोडल्या पाहिजेत. आता माईक मला असं वाटतं एक ना एक केबिनपर्यंत आवाज जात असेल माझा. सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, जे केडरवरचे असतील, जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे असतील, तुमच्या बाबतीत तक्रार घेता कामा नये. जेवढा अधिकाऱ्यांच्या बाबतीत चांगला आहे तेवढा अधिकाऱ्यांच्या बाबतीत सगळ्यात वाईट कोण आमदार असेल तर तो सुहास बाबर आहे, लक्षात घ्या. आणि दुसरं काय आहे, मला तुम्ही फसवू शकत नाही, अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे. दुसरं, तुमच्या चहाच्या सुद्धा निंद्यात नाही मी, तेव्हा तुम्ही मला प्रेशर करू शकत नाही. मी तुमचा कार्यक्रमच करणार. काही ज्या जुन्या सवयी इथल्या होत्या त्या इथल्या सवयी तुम्हाला कदाचित पचायला जड जाईल, हळूहळू नाही, आजच मोडायचे, आजच. कोणाचं मांडणी करून घेऊन तुम्ही, तुम्हाला पगार जो मिळतोय ना तो तुम्हाला शासनाचा पगार मिळतोय आणि या विटेतल्या तमाम लोकांची सेवा करण्यासाठी तुम्हाला पगार मिळतोय. कुणाची एका कुटुंबाची सेवा करायला तुम्हाला पगार मिळत नाही. तुम्ही सेवा करायची आहे, तुम्ही तुमचं कर्तव्य करायचं आहे, ते या विटे शहरातल्या सामान्य नागरिकांसाठी कर्तव्य करायचं, ह्याचं बाण ठेवून काम करायचं. कारण प्रचाराला जात असताना अनेक लोकांनी सांगितलंय
घरकुलातले पैसे घेतल्यावर सुद्धा महाभाग आहेत काय तर या ठिकाणी नगरपालिकेत. इथंपर्यंत ठीक होतं, शौचालयाचे पैसे पण घेतले. आता ह्याच्यापेक्षा खाली उतरू नका आणि ते चालणार नाही. इथून पुढं एक जरी तक्रार आली तर त्या तक्रारीचा उहापोह केला जाईल आणि संबंधित कर्मचाऱ्याला, संबंधित अधिकाऱ्याला त्याची शिक्षा मिळेल. ती शिक्षा मिळू नये, तुमचं काम आहे त्या ठिकाणी काम करणं. आणि जर आताच प्रेशर वाटत असेल तर मला सांगा, 16 तारखेला आचारसंहिता संपली महापालिकेची, की तुमच्या इच्छेनुसार सोयीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी पोच केलं जाईल. म्हणजे मी फक्त निवडून आलेल्या नगरसेवकांना बोलणार आणि तुम्ही ऐकून घ्यायचं चालणार नाही. कारण प्रशासन आणि पदाधिकारी ही रथाची 2 चाकं असतात. एका चाकानं खचून जाऊन चालत नाही, चुकीचं वागून चालत नाही. दोघांनी त्या ठिकाणी समान काम करावं लागतं. ही जबाबदारी तुमच्या सर्वांची तुम्ही घ्यावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी पूर्ण करणार आहे. अक्षर ओळखत पण नाही. खरं बोलायला नाही पाहिजे, पण आमच्या तरुण मुलांची फार इच्छा आहे. ह्या नगरपालिकेच्या प्रणागामध्ये पहिली सभा अशी होती की ज्या सभेला विद्यार्थ्याला एकही गाडा बंद. आणि मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की तुम्ही पदभार स्वीकारण्याआधी सुद्धा मी संबंधित त्या ज्या गाड्यांचं आपल्याला पुनर्वसन करायला लागणार ते सगळ्या लोकांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना एका भाषेत सांगितलंय, तुम्ही मनामध्ये भीती बाळगू नका, मनामध्ये शंका बाळगू नका की तुम्ही मत दिलं नाही मग आता सुहासबाबू काय म्हणेल. सुहासबाबूला चहा पाजलाय त्यांना, का त्यांना चहा पाजलाय माझ्या स्वतःच्या पैशात आणि त्यांना विचारलंय की तुम्हाला मी 2 जागा दाखवतो, तुमच्या सोयीने मला सांगा त्या ठिकाणी कुठं तुम्हाला पुनर्वसित करायचं आहे. म्हणजे हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की समोर बसलेल्या सगळ्या लोकांनी तुम्ही कुणाच्या बाबतीत चुकीचं अजिबात न वागता शांतपणे प्रामाणिकपणे काम करा. जबाबदारी तुमची 5 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी काम करायचं आहे. ते काम तुम्ही प्रामाणिकपणे करा अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. मी जाता एवढंच सांगतो की नगरसेवकांनी तुमच्या प्रभागामध्ये सतत भेटत राहिलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. प्रत्येक प्रभागामध्ये महिन्यातनं 1 मीटिंग व्हावी तुमची. आणि तुमच्या प्रभागाला मी सीओ साहेबांना सांगतो की 1 नोडल ऑफिसर तुम्हाला दिला जाईल जो त्या तुमच्या मीटिंगमध्ये ज्या लोकांनी तक्रारी मांडली त्या तक्रारीचं काम झालं की नाही त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी संबंधित नोडल अधिकारी, नोडल ऑफिसर ते घेईल. आणि प्रभागामध्ये तुमचा संपर्क पाहिजे. त्या प्रभागातील सगळी कामं मत गेलेलं असू द्या नसू द्या तसलं काय बघायचं नाही. ते बघत नाही म्हणून आपण 2004ला 12,000 मतांना मागवतो ते आज विजयापर्यंत पोहोचले. आज 22 नगरसेवकांकडे आलेल्या प्रत्येक माणसाचं काम करण्याची भूमिका तुम्ही घ्यावी अशी माफक अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. टीका टिप्पणी करण्यापेक्षा हे तुमचा कारभार हा अगदी पारदर्शकपणे विटे शहरातल्या कुठल्याही माणसाला त्रास न होता, कसलीही दडपशाही न पाळता तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे हे काम करावं अशी माफक अपेक्षा मात्र मी या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या विजयाच्या निमित्तानं करतो. आणि तमाम विटेकरांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो. चांगलं काम ज्या पद्धतीनं मी पंचायत समितीला गेल्यानंतर पंचायत समिती राज्यात पहिली आली होती, झडपीला गेल्यानंतर झडपी राज्यात पहिली आली होती, तशी माझी अपेक्षा या ठिकाणी आहे की एका फक्त स्वच्छतेच्या बाबतीमध्ये नाही तर महाराष्ट्राला हेवा वाटेल, राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये सगळ्या कारभारामध्ये नगरपालिका विटा शहराचं 1 नंबरला असेल असं काम तुम्ही करावं अशी अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. ते काम आमच्या सर्वांच्या म्हणजे विटेकरांच्या माझ्या सगळ्यांच्या अपेक्षा त्या तुमच्यावरती खूप आहेत. त्या अपेक्षांचं ओझं आपल्यावरती प्रचंड आहे. त्या अपेक्षांचं ओझं तुम्ही पूर्ण कराल. काकी तुम्हाला अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा. सगळ्या 22 नगरसेवकांना शुभेच्छा आणि इथून पुढे चांगल्या पद्धतीने काम करावं अशी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो. कारण तुम्हाला एवढंच सांगतो की असे अनेक चेहरे पाठीमागे तुम्ही जर कदाचित तुमचे त्यांचे जो रोजचे संबंध नसतील पण उभा राहिलेली अशी अनेक मुलं आहेत. म्हणजे आमचा पप्पूदाजी मागे उभा राहिला तुम्हाला पटणार नाही पण ते कशात नसतो तुम्हाला पुढे दिसणार नाही. आता विजयराव इथं उभा आहे, बच्चू, हेमंत रोकडे, तुमच्या अप्रोक्ष अशी अनेक मंडळी काम करत होती
ज्या लोकांचं राहुल या ठिकाणी अतुल या ठिकाणी उपस्थित शिरीषराव असे अनेक लोकांचं हा राजू कदाचित तुम्हाला माहित नसेल, तुम्ही 1 वाजता जाऊन झोपला असाल, तुम्ही मंडळी झोपलेली नव्हती लक्षात या निवडणूक लागली संपेष्टपणे. ह्या सगळ्यांचा मान सन्मान त्या गावातल्या प्रत्येकाचं काम सामान्यातल्या सामान्य नागरिक तुमच्यापर्यंत आला पाहिजे. त्याच्या मनामध्ये कसलीही भीती नगरपालिकेमध्ये राहिली नाही पाहिजे. हे काम तुम्ही सर्वांनी करावं अशी अपेक्षा करतो आणि विटेकरांना एक आवाहन करतो, एकदा सहज येऊन जावं नगरपालिका. तर अशी अनेक लोक मला कालपासून भेटलेत, इतकी लोक मला भेटलेत या कार्यक्रमापूर्वी मला अशा अनेक लोकांनी मला सांगितलंय की आज तक आम्ही नगरपालिकेत आलेलो नाही. किमान 50% लोक जसे असतील, किमान 50% शहरात. तर माझं तुम्हाला एकदा विनंती आहे की तुम्ही बसाच. शहरातल्या तमाम लोकांना विनंती आहे, तुमचं काम असू द्या कर नसू द्या, या आठवड्यापर्यंत एकदा सगळी फिरून जावं नगरपालिका लोकांचा. सन्मानाने या, ताकदीने या. कारण ही नगरपालिका कुणाच्या बापाची नाही, तुमची नगरपालिका आहे. तुमच्या सर्वांच्या सर्वसामान्य माणसांची नगरपालिका आहे. ती भावना तुमच्यामध्ये येऊ द्या. तुमचं प्रत्येक काम यांच्यापर्यंत पोहोचवा. ते करून देण्याची जबाबदारी आम्ही सगळे एकत्रितपणे पूर्ण करू. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आणि तमाम विटेकरांचं मनापासून आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.